कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेडमधील नगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी भाजी मार्केटमधील गेट क्रमांक 2 चा स्लॅब कोसळलाय। सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून उर्वरित स्लॅब सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे। उर्वरित स्लॅब सुद्धा धोकादायक स्थितीत असून कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ठिकाणी खेड शहरासह तालुक्यातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात। येथील भाजी विक्रेत्यांनी वारंवार खेड नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे अनेक समस्यांचा सामना भाजी विक्रेत्यांना करावा लागत आहे। 2 नंबर गेटचा स्लॅब कोसळला असला तरी या मार्केटमध्ये येण्यासाठी असणाऱ्या गेट नंबर 1 चा देखील स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आला आहे। त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना व नागरिकांना या ठिकाणी भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे। जाधव भाजी मार्केट गाळा नंबर 1 संबंधित हा स्लॅब सकाळी कोसळला। वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगून पण ते दुर्लक्ष करत आहे। नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून भाजी घ्यायला मार्केटमध्ये येत आहेत। ॲक्च्युली ही भाजी म्हणजे खेड तालुक्यासाठी खेड तालुक्याचा भाजी पुरवठा या भाजी मार्केटमधून होत आहे। तरी पण नगरपालिका या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे। आता हा स्लॅब कोसळला आहे, तशीच ही गटाराची पण अवस्था दुरावस्था आता या नगरपालिकेत झालेली आहे, भाजी मंडीमध्ये झालेली आहे। आता हे डेंग्यूसारखे जे साथीचे आजार आहेत ते आता लोक वर काढत आहेत। तरी पण नगरपालिका प्रशासनाला सांगूनही त्यांचं दुर्लक्ष होत आहे। हे आता तुम्ही पाहू शकता इकडे हे बॅक साईडच्या गटाराचं काम झालेलं आहे नवीन, ते गटार अक्षरशः वरती घेतलेले आहे। त्यामुळे पाणी यायला मार्गच नाही। हे पाणी साठून यात मच्छर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आमचंच नव्हे तर भाजी मार्केटमध्ये जे नागरिक भाजी घेण्यासाठी येत आहेत, जे भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी येत आहेत ते खेड तालुक्यातून येत आहेत, त्यांचंही आरोग्य धोकादायक स्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे। हे तुम्ही पाहू शकता किती खराब झालेलं आहे। नगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी झाडू मारण्यासाठी भाजी मार्केटमध्ये येत नाही। तुम्ही बघू शकता गटाराची अवस्था काय आहे ती। बॅक साईडला तुम्हाला दाखवतो। एकही नगरपालिकेचा सफाई कर्मचारी इथं झाडू मारण्यासाठी येत नाही, सफाई करण्यासाठी येत नाही। आता हे तुम्ही पाहू शकता एक परमनंट भाजी मार्केटसाठी कचऱ्याची गाडी इथं उभी असायची, ती गाडी पण नाही आहे। त्यामुळे ही परिस्थिती सगळी झालेली आहे। वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा काही आपल्याला उपयोग होत नाही। ही भाजी मंडई ही खेड तालुक्यासाठी आहे, ही नुसती खेड शहरासाठी नाही। याची आता तरी जाणीव नगरपालिका प्रशासनाला व्हावी, तुमच्या मार्फत तरी व्हावी, हीच नम्र विनंती। Thank you.